राज्यातील रखडलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं राज्यातील तब्बल 20 जिल्हा परिषदांची निवडणूक रखडली आहे। जानेवारी महिन्यामध्ये 12 जिल्हा परिषदांची निवडणूक पार पडली, मात्र त्यावेळी 20 जिल्हा परिषदांची निवडणूक होऊ शकली नाही। आता राज्य सरकारनं 50% मर्यादा कायम राखत निवडणूक घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टात दाखवली आहे। त्यामुळे 50% आरक्षणाची मर्यादा पाळूनच या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे सरकारनं आधी जाहीर केलेल्या आरक्षणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आरक्षित जागांची संख्या घटणार आहे। नागपूर जिल्हा परिषदेत 33 जागा आरक्षित होत्या, त्यांची 5 संख्या कमी होऊन 27 वर येणार आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। तुषार, डिसेंबरमध्ये जर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असतील तर त्याचं नियोजन आता कसं सुरू झालेलं आहे आणि आरक्षणासंदर्भातले निकष कसे बदलतात? निश्चितच कालच सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आणि राज्य सरकारने न्यायालयाला सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला जी मर्यादा आखून दिलेली आहे 50%ची, त्या 50%च्या मर्यादेच्या आतमध्येच निवडणूक घेऊ इच्छितो। कारण की याआधी जे आरक्षणाच्या सोडती निघाल्या होत्या त्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे आरक्षण होतं ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये द्यावं लागतं। मात्र अनेक जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचं देखील आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काढलं गेलं होतं आणि ते मग एकूण आरक्षण हे 50%च्या वर गेलं होतं। त्या 50%च्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यामुळे काही लोकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जेव्हा अनेक दिवसापासून न्यायालयामध्ये चाललं होतं तेव्हा शेवटी न्यायालयाने सरकारला म्हटलं होतं की अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही थांबवू शकत नाही, आता तुम्हाला कुठला तरी मधला मार्ग काढावा लागेल। त्यानंतर मग राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली की जे 50%च्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि इतर निवडणूक आयोगाचे दिशानिर्देश आहेत त्याचं पालन करून आम्ही या निवडणुका घेत आहे आणि पुढे जर काही या संदर्भात न्यायालयाचा काही आदेश आला तर त्यामध्ये मग सुधारणा केली जाईल। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये 50%च्या मर्यादेचं पालन करून डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास निवडणुका घेऊ अशा प्रकारची माहिती सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने दिलेली आहे। त्यामुळे आता आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या SRI मोहीम सुरू आहे। या मोहिमेनंतर लगेचच निवडणूक आयोग या संदर्भात निर्णय घेऊ शकतो। राज्य सरकार सुरुवातीला ही निवडणूक कधी घ्यायची या संदर्भात निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव देऊन आपली सविस्तर तयारीची माहिती दिली आणि त्यानंतर मग निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते। आपण बघितलं की जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा राज्यामधल्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा असं वाटत होतं की उर्वरित जिल्हा परिषदच्या निवडणुकी देखील तेव्हा होईल। मात्र आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 20 जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी स्टे दिलेला होता आणि जिथे ओबीसी आरक्षणाची मर्यादा ही 50% ओलांडली गेली नाही अशाच जिल्हा परिषदमध्ये निवडणुका झालेल्या होत्या। त्यामुळे राज्यातल्या फक्त आता एकूण 34 जिल्हा परिषदचा विचार करायचा झाला तर फक्त 14 जिल्हा परिषदमध्ये हे लोकनियुक्त शासन आहे आणि 20 जिल्हा परिषदमध्ये अजूनही प्रशासक राज आहे। त्यामुळे लवकरच जवळपास डिसेंबर महिन्यामध्ये राज्य सरकार या संपूर्ण 20 जिल्हा परिषदमध्ये निवडणूक घेण्याच्या तयारीमध्ये आहे। तशा प्रकारची माहिती त्यांनी काल सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।